लाडकी बहीण योजना आणि सर्वात मोठी अपडेट आतापर्यंतच्या लाडकी बहीण योजनेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी अपडेट अशी अपडेट आहे, जूनचा हप्ता बऱ्याचशा लाभार्थ्यांना आला नव्हता आणि लाभार्थी वाट पाहत होते की कधी येईल आणि आता स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे ज्यांच्या विभागाची ही स्कीम आहे, जी योजना आहे, तर त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 26 लाख लाडक्या बहिणींना जे आहे या योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे। म्हणजे जूनचा महिना किती लोकांना नाही आला? 26 लाख। मी सांगत होतो लाखोंच्या संख्येत आकडा असू शकतो आणि एकदा ती माहिती सांगावी। आणि बघा चांगली गोष्ट आहे की त्यांनी माहिती तरी सांगितली की किमान किती लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे। जर नसती सांगितली तर या योजनेचं जे काही भविष्य आहे ते गुलदस्त्यात जात होतं आणि तसं न होता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे एवढ्या लाभार्थ्यांना आम्ही लाभ जे आहे जूनचा दिला नाही। आणि आकडा काही छोटा नाही, आकडा 26 लाख आहे। 26 लाख हा प्रचंड मोठा आकडा आहे, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे। पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आणखी एक चांगली अपडेट पण ही सांगतो आहे की हा लाभ कायमचा बंद केलेला नाही। त्यामुळे मी येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की तुम्ही काय करायचं म्हणजे तुमचा लाभ सुरू होईल। लक्षात ठेवा, जरी लाभ बंद झाला असेल तर अपात्र जे केले असतील तर त्यांनी तात्पुरत्या म्हणजे काही कारणानिमित्त लाभ स्थगित केलेला आहे। परमनंटली 26 लाख लाभार्थ्यांचा फॉर्म किंवा त्यांचा जो काही लाभ आहे तो थांबवलेला नाही, कारण तेवढा आकडा तिथे निघणार बी नाही। मी तुम्हाला जे आहे ते सांगतो आहे, माझ्या अभ्यासानुसार 26 लाख आकडा तिथे येणारच नाही। मग आता तुम्ही म्हणाले मग 26 लाख आकडा तर त्यांनी सांगितलेला आहे, मग त्या 26 लाख आकड्यामध्ये तीन ज्या लाडक्या बहिणीपैकी तिन्ही फॉर्म उडवलेले आहेत। काही ठिकाणी 4 लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या, त्यांचे चारही लाभ उडवलेले आहेत। तर या 3 पैकी 2 लाभार्थ्यांना आणखी लाभ हा राज्य सरकारला देणंच लागणार आहे नियमानुसार। त्यामुळे हा जो आकडा आहे 26 लाख हा परत कमी होणार आहे। पण त्यामुळेच मी सांगतो आहे तेच एक कारण आहे की राज्याच्या महिला बालविकास मंत्री त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तात्पुरत्या कारणानिमित्त आम्ही स्थगित करीत आहोत। जिल्हा अधिकारीच्या मार्फत त्याची चौकशी होणार का वगैरे आणि त्यानंतर जे आहे पुढे त्या 26 लाख फॉर्म ज्यांची तात्पुरता स्थगित केलेला आहे जूनचा 12वा हप्ता, त्या लाडक्या बहिणींना परत हप्ता मिळू शकतो। या संदर्भात मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे, काय करायचं, कोणचे पावलं उचलायचे, काय करायचं, सर्व माहिती सांगणार आहे। आणि सरकारने पण जे येणाऱ्या वेळेमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तर त्या लाडक्या बहिणींना त्या 1500 रुपयामध्ये प्रचंड मदत होती आहे ग्रामीण भागामध्ये। तर त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा जो आहे जे काही लाडकी बहीण योजनेच्या द्वारे जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तर तो द्यावा। आणि पहिल्यांदा आपण जे आहे मुख्य अपडेटकडे येऊयात। बघा 26 लाख अपात्र केले, पण कोणीही घाबरून जायचं नाही। 26 लाख अपात्र केले म्हणजे कायमचा बंद नाही झालेला आहे, तात्पुरता स्थगित झालेला आहे। मी सांगणार आहे काय करणार आणि तुमचा हक्क आहे, तुम्हाला मिळणारच आहे। जर एखाद्या लाडक्या बहिणीला 3 कुटुंबामध्ये जर काही एखाद्या लाडक्या बहिणीला तिन्हीपैकी 3 लाभार्थी जर उडाले असतील तर 2 लाभार्थ्यांना तर देणंच आहे सरकारला, त्यापासून सरकार पळ काढू शकत नाही। पण चांगली गोष्ट आहे ही की स्वतः त्यांनी येऊन पुढे माहिती दिली, ही मला बाब खूप चांगली वाटली। खरं तर अगोदर द्यायला पाहिजे होते, पण असू शकतं लक्षात ठेवा की काही कारणानिमित्त त्यांच्याकडे माहिती आलेली नसेल, कारण की वेगवेगळ्या विभागातनं माहिती घेणं वगैरे त्या गोष्टीमुळे कधी वेळ लागतो। आता मुख्य माहिती काय मी तेवढी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो। बघा आता हे बघा त्यांनी स्वतः सांगितलेलं बघा, बघा माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्यांचा तात्काळ 12वा हप्ता थांबवला, त्यांना 12वा हप्ता दिला नाही। किती लोकांना मी परत सांगतो आहे, ज्याच्यामध्ये 26,34,000 आहेत आणि याच्यामध्ये तर काही असे पण आहेत, काही पुरुष मंडळी पण घुसले आहेत। म्हणजे आता काय म्हणजे कितीतरी म्हणजे आता काय या म्हणजे काय म्हणावं अशा लोकांना सांगा बरं तुम्हीच की 14,000 असे लोक आहेत की जे व्यक्ती आहेत म्हणजे पुरुष आहेत, पुरुषांनी पण फॉर्म भरला, त्यांच्यावर तर कडक कारवाई होणार आहे। आणि या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पण संकेत दिलेले आहेत। त्यामुळे जर कोणी अशा पद्धतीने जर का ज्या बिचाऱ्या गरीब लाडक्या बहिणीचा लाभ लाटायचा प्रयत्न करीत असेल ना तर चांगली जबर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून परत त्याची हिंमत नाही झाली पाहिजे की लाडक्या बहिणीच्या ज्या पैशावर तो स्वतःच जे आहे त्याचं जे आहे इथे लक्षात ठेवा लाभ त्यांचा घेण्याचा प्रयत्न करेल। आता पुढे बघा त्यांनी काय माहिती दिलेली आहे, बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बघा की या 26 लाख लाभार्थ्यांमध्ये यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणारे पण आहेत। आता जे एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणार त्यांना लाभ सुरू होणार नाही, ते स्थगित केलेले जे 26 लाखाचा आकडा आहे त्याच्यामध्ये त्यांना सुरू होणार नाही। पण दुसरी लाईन महत्त्वाची आहे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे पण कारण आहे आणि त्यामुळे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 पेक्षा अधिक जर लाभार्थी असतील तर यावेळेस जे आहे त्यांचे 12वा हप्ता खास करून त्या कारणामुळे प्रचंड संख्या वाढलेली आहे। पण
जर 3 असतील तर 3 पैकी 2ला तर देणंच लागणार सरकारला. त्यामुळे मी सांगतोय की 26 लाखाचा आकडा आहे तो परत खाली होणार आहे. आता जरी तुम्हाला 26 लाख दिसत असेल तर परत त्याच्यामध्ये कमी होणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. एवढं काय काळजी करायची गरज नाही. नाहीतर तुम्ही असं समजताल की नाही आता आम्हाला भेटणार नाही, आता द्या सोडून. असं नका समजू. तुमच्या हक्काचं आहे. पहिल्या हप्त्यापासून मी पाहिलं आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटलं की आता नाही, आता योजना बंद पडणार आहे, नाही केलं. मग नंतर त्यांना कळालं नाही योजना तर चालू आहे. आता तर 1 वर्ष झालं आहे पण त्यांना पश्चाताप होतोय. पण त्यांना फॉर्म भरायची पण संधी मिळत नाही. काही काहींना वाटलं 1-2 महिने चालून योजना. पण बघा, आणि आणखी मी सांगतोय जर या गोष्टी जर पुढे येत असताल तर याच्यातनं योजनेचं भविष्य जे आहे आणखी मजबूत होणार आहे, वीक नाही होणार. कारण की याच्यात जी काही ॲक्शन घेण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये बघा ना की जर काही ठिकाणी पुरुषांनीच जर अर्ज केला असेल तर त्यांना कशा पद्धतीने बरं लाभ द्यायचा तुम्ही सांगा बरं. नाही, पण जिथे लाभ द्यायलाच पाहिजे अशा लाभार्थ्यांना त्या लाभार्थ्यांच्या बाजूने आपण खंबीरपणे जे आहे आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या गोष्टींची दखल पण घेतली जाते. मी सांगायचो खूप वेळेस, मी प्रचंड व्हिडिओमध्ये सांगितलं की आदितीताई तटकरे राज्याच्या महिला बालविकास मंत्री, आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री यांनी काहीतरी माहिती द्यावी आणि त्यांनी दिली शेवटी माहिती. चांगली गोष्ट आहे. मग अशाच पद्धतीने येणाऱ्या वेळेमध्ये पण आदितीताई तटकरे पुढाकार घेऊन ज्या लाभार्थ्यांना लाभ काही कारणानिमित्त जर यायला पाहिजे होता पण काही जर झाला असेल तांत्रिक अडचण तर त्यांना मिळावा यासाठी तत्पर झालेल्या दिसतील येणाऱ्या वेळेमध्ये. आपण ते पाहूयात बघा. आणि नक्कीच त्या गोष्टीची पण दखल घेतीलच. बघा यानुसार जून 2025 पासून 26 लाख अर्जदारांना तात्पुरत्या स्वरूपाचे जे अर्ज स्थगित, त्यांचा जे काही लाभ आहे स्थगित करण्यात आलेला आहे. बघा, जून 2025 म्हणजे 12वा हप्ता 26,34,000 अर्जदारांना लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. तात्पुरत्या, कायमस्वरूपी नाही. ही बाब तुम्ही समजून घ्या. नाहीतर तुम्हाला कोणतरी म्हणेन हां आता ते 26 लाख झाले ना त्याच्यामध्ये तुझा पण लाभ बंद झाला बाई, त्यामुळे तुला येणार नाही. असं नाही. ही बाब तुम्ही इथे समजून घ्या. काय करायचं पुढे मी सविस्तर सांगणार आहे. आता पुढे बघा, या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2,25,00,000 लाभार्थ्यांना 12वा हप्ता मिळालेला आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 पासून सन्मान निधी वितरित करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये कितीला जवळपास बघा लक्षात ठेवा 2,25,00,000 लाभार्थ्यांना जे आहे लाभ मिळालेला आहे. पण 26 लाख लाभार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना. आता त्याच्यामधून काही लोकांना मिळणार नाही, ही बी बाब तेवढी स्पष्ट आहे. जे आहे मी तुम्हाला ते स्पष्टच बोलत असतो हमेशा. त्याचप्रमाणे बघा, तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेल्या 26,34,000 लाभार्थ्यांच्या माहितींच्या संबंधित जिल्हा अधिकारीकडून ज्या शहानिशा करून त्यापैकी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल. अशा प्रकारचं स्पष्ट मी नाही म्हणालो आहे. राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी म्हणलेलं. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो तुम्हाला की जर 3 असतील किंवा 4 असतील तर दोघी जणींनी अर्ज भरा. तुम्ही मला सर तिथं घेत नाहीत अर्ज, मी तरी सांगायचो तुम्हाला. बघा कालचा व्हिडिओ पण मी सांगायचो त्यांना सांगा की घेणंच लागणार आणि ते घेता येतात. आता तर घेणंच आहेत, आता तर काही हेच नाही. मग जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मार्फत ते चौकशी करणार आणि तुम्हाला पुढे लाभ जे येणार आहे. आता जर तुमच्या मनात काही जरी आणखी शंका असेल की नाही सर मग मला होईल का चालू, मी आज परत सांगतो आहे, ज्या घरामध्ये 3 लाभार्थ्यांची संख्या आहे तर त्यापैकी 2 लाभार्थ्यांना देणंच आहे. त्यानंतर बघा, दुसरा मुद्दा मी तुम्हाला इथे क्लिअर करतो आहे. ज्या लाडक्या बहिणींना किरकोळ कारणामुळे जर लाभ बंद झाला असेल, पात्र असून पण त्याही लाडक्या बहिणींना लाभ देणंच आहे. आणि त्या संदर्भात काय करायचं, कुणाला भेटायचं, कुठल्या पद्धतीने ऑफलाईन अर्ज करायचा आहे, सर्व सविस्तर माहिती आणखी तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करीन. पण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे हे जे 26 लाख लाभार्थी आहेत पूर्णपणे अपात्र करण्यात आलेले नाहीत, पूर्णपणे त्यांना या योजनेमधून रद्द करण्यात आलेलं नाही. तात्पुरत्या स्वरूपात चौकशी होईल आणि माझ्या मते यावेळेस जुलैच्या हप्त्यासोबत त्यांना परत लाभ त्याच्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा. आणखी काही दिवस बाकी आहेत आपल्याला लाभ हा 13वा हप्ता मिळण्यासाठी, त्यासोबत आपल्याला आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आवाज उठवणार आहोत. तुर्तास या अपडेटबद्दल तुम्हाला काही जरी शंका असेल, काही तुमच्या मनामध्ये जर कुठल्याही प्रकारची शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.